16 आईस्क्रीमच्या कांड्या खाती 16 तर हे एकच कांडी चुकीत आहे. आणि त्याला विचारलं तुला हे इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही तर इंटरेस्ट सगळ्याला लबाड आहे. मी म्हणजे मी नाही. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो कोण गाईन. ती महाराज आहे, चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? पागला, तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. महाराज पावला नाही का? आमच्याकडे आता नवीन कीर्तनकार झाले का कार्ड छापितात, कार्ड. आणि कीर्तन संपलं का वाटा हिच्या बापाने धंदे केले होते. आणि त्याच्यावर छापितो काय माहिती का? रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार. तू सगळं एकटाच करतो. मग आम्ही 31 वर्ष काही खेकडं धरतो का? आम्ही काय केलं 31 वर्ष? आता 31 वर्ष संपन मला बाबा झालेला. माझी इतकी तर कीर्तन कोणी केलं नाही महाराष्ट्रात एका जन्मात. 5 जन्मात होणार नाही का? गणपती 40चाच काढला. एक कीर्तन करीत नाही. एक कीर्तन केलं आपल्याला झोपच येत नाही. हलके हाती 3, अंतर काटलं 4, सहसा तोंत दगड वापता. आणि उगाच परमार्थ लोकांना मानायला दाखवायला करूच नका रे. स्वतःच्या मस्तीत परमार्थ करा. स्वतःच्या लोकांना काय, लोक तुम्हाला तात्पुरते डोक्यावर घेतील, सोडून देतील. लोकांना काय करायचं? मग भुईमुगाच्या संघातला दाना संपलं, संघ संपल्या. लोक काय यूज अँड थ्रू आहे. आता हे माझं मशीन थोडं बरू म्हणून तुम्ही माझी कीर्तन ऐकता. उद्या माझे 2-4 दात पडल्यावर तुम्ही काल तारीख घ्या. तुम्ही म्हणा हवा जायला लागली, ते उरफाट बोलायला लागलं. पण आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला, काय उपयोग आहे? आपले गुडघे एक वाक्य सांगा, शरीर सुंदर आहे तोपर्यंत भजन करून घ्या. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अर्थ? माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 1.5 एकर इकून आलाय, तो इकडं काय मी हा झाला सासरा. आणि आज सगळ्या लोकांना काय झाला? मी आठवलं का तुम्हाला आयुष्यात कधी इंद्रिकर कोणाला मेसेज टाकला? आठवलं कधी इंद्रिकर कोणच्या स्टेटसला आहे? आठवलं का इंद्रिकरने कधी व्हॉट्सअप वापरलं? कधीच नाही. का? मोठ्याच्या पोराला जाहिरातीची काय गरज? हे पोरगच पांडुरंगाचं, याचा बापच पांडुरंग आहे, याची आई रुक्मिणी आहे आणि ही त्याची संपत्ती आहे. त्याला काय गरज आहे? ही आपली श्रीमंती आहे. एवढे लोक सभेला आणायला 5 कोटी रुपये लागले असते आणि यांना गप बसवायला 1000 पोलीस लागले असते. मग मलाच आता आमदार साहेबांनी एखादा कोटी द्यायला काय हरकत आहे? चला इंद्रिकर आपला माणूस आहे, गरीबाला देऊन टाका. नाही ना महाराज. एक वाक्य समजा, या जगात श्रीमंत जर काय असेल तर वारकरी संप्रदाय. तोड नाही याला, तोड. आता देवच आपलीच माणसं येडेवाणी करतात आणि मग एकानं केलं का दुसऱ्याला भोगायला लागतं. ती घोटाळे होत्या सगळे. आणि काय झालं, आता 80% गायकवादक कीर्तनकार झाले. हे गायकवादकांचा असा भ्रम झालाय
इकडं लई पैसे आहेत. त्यांनी काय करायचं, गायचं बंद करायचं आणि फेटा घ्यायचा. यांनी वाजवायचं बंद करायचं आणि फेटा घ्यायचा. परिणाम काय झालाय नीट ऐका. वाजवण्याचं फेटा घेतल्यामुळं वाजवायची तयारी सुटली, गायनाची तयारी सुटली, आणि लोक एकदा कीर्तन ऐकल्यावर परत ऐकत नाही. म्हणजे हे गेलं ते गेलं. अरे पखवाद्यानं पखवाद्याच राहावं, बाबानं बाबाच व्हावं. पखवाद्या कीर्तनकार झाले कुठं सूत्र बसत असतं का? त्याला वाटतं इकडं लई पैसे आहेत. पैसे मरशील तू, इकडं बरं आहे. हे 7 दिवस एक सप्ताह लागला, 7-10 द्यावं नाही. काय तकलीफ आहे तुम्हाला? तेल लोकांचं आहे, साबण लोकांचं आहे, कपडे धुवायला लोक आहेत, तुम्हाला काय तकलीफ आहे? पाहिजे ते खायला आहे. लोक फोन करून विचारिते भीतीच घरी करून पाय बरं, मन बरं घरी. मला बरं सगळेजण घरी का, मला कालवण आवडत नाही. तुमच्या तोंडाला चव नाही, तुम्हाला बाहेरची सवय लागली. खायचं असलं तर खाय.